शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी व्यंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधल्या भगवंतांच्या 1000 नावांचं आपण चिंतन करत आहोत। भगवंतांच्या नामाविषयी एकनाथी भागवतात एक वचन आहे, ओविया नाथाने लिहिलेली। माझे नाम ब्रह्मास्त्र जगी, महापापते बापुडी मुंगी, नामापुढे उराव्या लागी कसं त्याचे अंगी असेना। माझे नाम ब्रह्मास्त्र जगी, माझ्या नामाचं सामर्थ्य किती आहे? ब्रह्मास्त्र इतकं। आणि ब्रह्मास्त्र काय करतं? सगळं नाश करतं, ब्रह्मांडाचा नाश करतं। हा मग त्यात महापाप जरी म्हटलं, एखाद्या व्यक्तीने एखाद्या माणसाच्या हातून किती पाप जरी झालं असेल तरी ते नामाने नाहीसं होतं, असा त्याचा तात्पर्य अर्थ आहे। म्हणून नामापुढे उरावया लागी कसं त्याचे अंगी असेना। कुणाच्या? पापाच्या अंगी। कसल्याही प्रकारचं पापाचरण, पाप, महापाप, उपपाप असे पुष्कळ प्रकार आहेत, पण पापाला नामासमोर टिकता येत नाही। पापाचे कळप पळती पुढे असं माऊली म्हणतात। म्हणून नामाचा फार महिमा आहे। सर्व धर्मग्रंथांनी संतांनी तो सांगितला आहे। श्री विष्णू सहस्रनाम 1000 नावं आहेत भगवंतांची सगळी। आज आपल्यासमोर जो श्लोक आहे तो श्लोक म्हणू आधी, आणि मग त्या श्लोकातल्या नामांचा यथामती विचार करू। जीवो विनयिता साक्षी मुकुंदो मित विक्रमः, अंभो निधिरनंतात्मा महोदधिशयोऽन्तकः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। जीवो विनयिता साक्षी मुकुंदो मित विक्रमः, अंभो निधिरनंतात्मा महोदधिशयोऽन्तकः। भगवंतांची 8 नावं या श्लोकामध्ये आहेत। पहिलं नाव आहे या श्लोकातलं, पहिलं नाव जीवहा, जीवो, जीव आहे। आपल्या परिचयाची संज्ञा जीव ईश्वर असं आपण दोन्ही जाणतो। ईश्वर सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे, पण जीव हा अंश आहे परमात्म्याचा। भगवान श्रीमद भगवद्गीतेत बोलले, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन। हा सनातन जीव आहे, माझा अंश आहे तो पार्थ। अर्जुना, जीव वेगळा कोणी नाही आहे, मीच, माझा अंश आहे, मीच आहे, मी आहे तिथे। आणि म्हणून जीव संज्ञा समजून घेताना आधी ईश्वर जो सर्वसाक्षी आहे, सर्वांतरात्मा आहे, शक्तिमान आहे, त्याच्या तुलनेत जीव अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, नाशिवंत आहे। परमात्मा अविनाशी आहे, अशा संज्ञा आपण ऐकल्या आहेत। जीव या नामाचा आपण विचार करतो, ईश्वराचं नावच आहे, कारण तो सर्व जीवांच्या ठाई आहे, म्हणून त्याचं नाव ईश्वर आहे। म्हणून त्याचं नाव विष्णूंचंच एक नाव जीव या श्लोकात पहिलं म्हटलेलं आहे। बरं, प्रत्येक जीवामध्ये ईश्वर आहेच। अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत ईश्वराची व्याप्ती आहे। स्वतः भगवान भगवद्गीतेत बोलले ना, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति ब्राह्मण सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। मी अर्जुना सर्वभूतांमध्ये, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति, सर्वभूतांमध्ये मी आहेच असं भगवान स्वतः बोलले। आणि त्याला कूटस्थ चैतन्य असं वेदांताच्या भाषेत म्हणतात। ईश्वर चैतन्य, ब्रह्माला ब्रह्मचैतन्य, ईश्वरही चैतन्य, तसं जीवाच्या ठिकाणी जे चेतन रूपाने परमात्मा राहतो त्याला कूटस्थ चैतन्य असं म्हणतात। चैतन्यम यदधिष्ठानम, पंचदशी श्लोक आहे। पण
चैतन्य यदधिष्ठानम, चैतन्यच आता अधिष्ठान आहे असा हा जीव, म्हणून त्याचं नावच जीव आहे. स्वरूप त्याचं काय, किती लहान जीवात परमात्मा जीवरूपाने सर्व ठिकाणी आहे म्हणून त्याचं नाव जीव आपण पाहतो आहे. पण अगदी लहानापासून मोठ्या प्राण्यापर्यंत कितीही लहान प्राणी असला, अगदी मुंगीसुद्धा आणि हत्तीसुद्धा, त्यातल्या त्यात आपल्याला कल्पना करायला हे दोन लहान जीव जे आहेत म्हणजे देहधारी जीव, देह धरून असलेले. मुंगी सगळ्यात लहान आपण म्हणतो, त्याच्यापेक्षा लहान आहेत पुष्कळ, पण आपल्याला दिसण्यामध्ये ते मुंगी आणि हत्ती दोन्हीमध्ये फरक आहे. अनोरणीयान महत्त्व महियान असं श्रुती बोलते, कठश्रुती आहे. म्हणजे लहानात लहान आकाराचा देहसुद्धा त्यातही परमात्मा आहे आणि मोठ्यात मोठ्या आकाराचा अजून हत्तीपेक्षा मोठे प्राणी आहेत असतील. जलचरित खूप मोठे मोठे डायनासोर येऊन गेले, त्यातही परमात्मा आहे. सूक्ष्म रूपाने तो आहे, जीवरूपाने आहे. तो जीव हत्तीलाही जीव आहे आपण म्हणतो, मुंगीलाही जीव आहे, मलाही जीव आहे, मनुष्य प्राण्यालाही जीव आहे. जे जे चेतन आहेत सगळ्यांना जीव आहेच आणि म्हणून जीवदशा पुढे येते. पण सर्वांमध्ये तो आहे. मग इतका मोठा परमात्मा मोठा असाही म्हणतो, मग मुंगीत कसा मावतो त्याचं वर्णन सर्व ग्रंथांमध्ये आहे, श्रुतींमध्ये, ओव्यांमध्ये आहे. नाथ भागवतातलीच ओवी आहे, थिल्लरी विहिरी सागरी. दृष्टांत म्हणून नाथ महाराज आपल्याला समजावून सांगतात. थिल्लरी विहिरी सागी, चंद्रमा प्रतिबिंब समची धरी, देवी ब्रह्मादी मशकवरी, जीवित्व सर्वत्र समसाम्ये श्रीराम. जसं चंद्राचं प्रतिबिंब जो आकाशात चंद्र आहे ते ज्या ज्या ठिकाणी पाणी म्हणून आहे त्यात पडतं आणि प्रतिबिंब पडतं. थिल्लरी म्हणजे डबकं त्यात पडतं, विहिरीत पडतं, पाणी विहिरीतही असतं. आणि समुद्र सागरी, तिन्ही ठिकाणी चंद्राचं प्रतिबिंब सारखं पडतं. ते समसाम्य, तसं ईश्वर सर्व जीवांमध्ये सारखा चेतन रूपाने आहे आणि तो आहे म्हणून तर सगळे जीव जिवंत आहेत. म्हणून खरं म्हणजे जीव ब्रह्मरूपच आहे. आचार्यांची वचन ज्याला म्हणतो आपण नेहमी पाहतो, बऱ्याच वेळा आपण ऐकलं आहे, या मालिकेतही आपल्या सर्वांना माहिती आहे. एका श्लोकापेक्षा मी अर्ध्या श्लोकात सांगतो असं आचार्य म्हणतात. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. जीव आणि ब्रह्म वेगळे नाहीत, आचार्य घोषणा करून सांगतात. जीवो ब्रह्मैव नापरः. म्हणून जीव या नामाचा आपण विचार करतो आहोत. श्री विष्णूंचंच हे नाम आहे आणि सगळ्या जीवांमध्ये, देहधारी जीवांमध्ये त्या त्या देहाप्रमाणे, देह ही उपाधी आहे, त्या जीवाची उपाधी. त्यांनी उपाधी कोणताही धारण केला, लहान मोठा कोणताही, तरी परमात्मा तिथे आहेच आणि त्याला जीव आपण म्हणतो. पण तो परमात्माच तिथे असल्यामुळे परमात्म्याचं हे नाव या श्लोकातलं जीव हे आहे, म्हणून त्याला जीव हेच नाव म्हटलं गेलं आहे. याप्रमाणे आज जो श्लोक आपण चिंतन करतो आहोत त्यातलं पहिलं नाव जीव शब्दाची ही एवढा व्यापकतेने अर्थ आहे. दुसरा अर्थ नाव आहे या श्लोकातलं विनयिता साक्षी, हे एक नाव आहे. विनयिता साक्षी. याच्या आधीच्या श्लोकामध्ये परमात्म्याचं एक नाव विनयो असं आपण ऐकलं आहे की अत्यंत नम्र. विनय शब्दाचा अर्थ नम्र असा होतो. मग तो आता या ठिकाणी विनयिता साक्षी, सकल जीवांना नम्रपणा शिकवणारा आदर्शवत जो विनयी आहे तो इतर जीवांनाही प्रजेच्या सगळ्या जीवांच्या विनयाचं, विनम्रतेचं अवलोकन करतो की कोणाजवळ किती नम्रपणा आहे आणि नम्रपणा नसेल तर त्यांना तो नम्रपणे नम्रता शिकवतो. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला पुष्कळ माणसं जगात असतात, मोठी माणसंही असतात, नम्रता त्यांच्या अंगी असतो, हा सद्गुण आहे. विनय त्याला म्हणतात. परमात्मा त्याचा साक्षी आहे, पण पुष्कळांचा विनयीपणा, नम्रपणा फार दिखाऊ असतो, ढोंगी असतो, स्वतःला मोठं समजायचं, अहंकारापायी दाखवतात. बाह्य आचरण करताना ते नम्र वाटतात पण अंतःकरणात ते नम्र नसतील. पण परमात्मा साक्षी, विनयिता साक्षी. विनम्र भाव खरा आहे की दिखाऊ आहे, की टाकाऊ आहे की फक्त इतरांना दाखवण्यापुरता आहे, हे परमात्मा जाणतो. आणि तो जर तसा दिखाऊ असेल, विनयिता साक्षी याचा अर्थ स्वतः अत्यंत नम्र आहे
आणि इतरांना त्यांच्या नम्रपणाचा, नम्रभावाचा हा साक्षी आहे की कोणाकडे किती विनय आहे याचा साक्षी आहे. ते अवलोकन करणारा आणि वेळ प्रसंगी त्यांना तशी विद्या देऊन, तसा उपदेश करून, तसं आज्ञा करून त्यांच्याकडून नम्रपणा धारण करून घ्यायला लावणारा. का कशासाठी करतो भगवान हे? परमात्मा एखाद्या जीवाला तू नम्र हो. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात म्हटलंय, नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. परमात्म्याला प्राप्त करायचं असेल तर नम्रपणा अत्यंत आवश्यक आहे. लीनता, नम्रपणा, शांतपणा, इतरांना मोठेपणा देणं, मी लहान आहे असं समजणं. यांनी काय होतं, नेमकी प्रक्रिया काय होते? अहंकार हळूहळू क्षीण होतो, विच्छिन्न छिन्न होतो आणि पुढे पुढे लयाला जातो. 3 पद्धतीने आहे. अहंकार एकाएकी कुणाचाही संपत नाही, पण अधिकार आधी कमी होतो, मग क्षीण होतो, छिन्न विच्छिन्न होतो, मग तो पुढे नाहीसा होतो. हे सगळं परमात्मा विनयता साक्षी हे जे नाम आहे याचा हा अर्थ आहे. तो जीवांना हळूहळू नम्रपणा शिकवतो. स्वतः तर नम्र आहेच, पण इतरांच्या नम्रभावाचा साक्षीपणाने पाहतो आणि त्यांना विनम्रपणा शिकवतो. समजा विनम्र जो झाला तर काय होतं? विनम्रतेने राहिल्यानेच परमात्म्याची प्राप्ती होते असं आपण विनयी शब्दामध्ये शिकलेलो आहोत. म्हणून परमात्म्याचं दुसरं नाव आहे श्लोकातलं विनयिता साक्षी, हे एक नाव आहे. पुढचं नाव आहे 3 क्रमांकाचं या श्लोकामधलं मुकुंद. याचा अर्थ केला आहे भाष्यामध्ये आचार्यांनी मोक्ष देणारा. त्याला मुकुंद म्हणतात. मोक्ष कोणाला मिळतो? जो मुमुक्षु आहे त्याला. आपण ऐकलं असेल, ज्ञानांगाने जेव्हा साधकाचा प्रवास सुरू असतो तेव्हा 4 अंग आहेत. साधन चतुष्टय संपन्नता ज्याला म्हणतात. विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व हे 4थं आहे. हे 4 साधनं आहेत. चतुष्टय म्हणले 4 प्रकारची साधनं आहेत ज्ञानमार्गाकडे जाताना. मग पुढे श्रवण, मनन, निध्यासन. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवालाही धारण करावी लागतात, अंगीकारावी लागतात, यात प्रवेश करावा लागतो, त्याच्या अंगी ती यावी लागतात. साधन चतुष्टय संपन्नता यावी लागते. मग जिज्ञासा निर्माण होते ब्रह्मप्राप्तीची, अथवा तो ब्रह्म जिज्ञासा नंतर. म्हणून साधन चतुष्टयाच्या क्रमाप्रमाणे विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व. हे मुमुक्षुत्व जे आहे म्हणजे त्याला मोक्षाची इच्छा आहे, मला मोक्ष प्राप्त व्हावा असं ज्याला वाटतं आहे तो मुमुक्षु जाणावा. दासबोधामध्ये रामदास स्वामींनी या 4वरती निरूपण केलं आहे. मुमुक्ष निरूपणसुद्धा आहे की ज्याला मोक्षाची अपेक्षा आहे, तो सगळ्या संसारातल्या दुःखांना वैतागला आहे ना, आता यातून देवा मला सोडव, मला मोक्ष मिळाला पाहिजे असं ज्याला वाटतं. मग जो सद्गुरूंना शरण जातो आणि हा त्याचा साधक भाव, मुमुक्ष झालेल्याचा साधक भाव, मुमुक्ष दशा आल्याचा भाव परमात्म्याला कळतो. तो साक्षीचा प्रत्येक जाणे भाव अंतरसाक्षी प्राणीमात्रांचा शिरा. त्याला कळतो, त्याच्या साधनेचा दर्जा करतो, त्याला काय वाटतं हे परमात्म्याला कळतं आणि त्यामुळे परमात्मा त्याला पुढे मोक्ष प्रदान करतो. कारण त्याचं ब्रीद आहे. श्रीमद भगवद्गीतेत ज्याचा उल्लेख आहे, ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम् मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ, असं उक्ती आहे 4थ्या अध्यायात. ये यथा मां प्रपद्यन्ते, ज्याची जशी भक्ती असेल, जो जसा मला शरण येतो, जसा ज्याचा भाव असतो, जैसा भाव जयापाशी तैसा देव तयाशी, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणीमात्रांचा श्रीराम, असं दासबोधात वचन आहे. म्हणून मुकुंद शब्दाचा अर्थ ज्याच्या भावाप्रमाणे मोक्षाची इच्छा जर असेल तर त्याला मोक्ष प्रदान करणारा मोक्षदायी परमात्मा आहे. आणि परमात्म्याचं एक नाव ह्या अनुषंगाने मुकुंद असं आहे, असं भाष्यात वर्णन आहे. 4 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं 8 श्लोक नामांपैकी अमित विक्रमा असं आहे. अमित म्हणजे मोजता न येणारा, जो पदार्थ मोजताच येत नाही. आपण म्हणतो एखाद्या शेतामध्ये एखाद्या शेतकऱ्यांनी गहू पेरला आणि खूप गहू आले, म्हणजे अजून पोते भरायचे आहेत, पण मोठी रास झाली, खूप ढीग झाली, खूप 5-50 ढीग शेतात पडले आहेत. तर एखादी नवीन व्यक्ती आहे, ते म्हणते किती यांना अमित धान्य झालं हो. अमित म्हणजे अजून मोजलं नाही आहे, मोजल्या जाईल. ते दृष्टांत एकदेशी आहे, ते धान्य पुढे मोजल्या जाईल. मग
साधारणपणे 100 किलो धान्य एका पोत्यात भरतात, त्याला 1 क्विंटल म्हणतात. ते मोजल्या तरी गेलो, इतकी मोठी रास, पर्वता एवढी रास, पण 1000-1500 पोते भरलं की मोजल्या जाईल समजून घेण्याकरता. पण जेव्हा नुसती रास पडली असते, किती अमित धान्य परमात्मा देतो, अमित, खूप खूप खूप. आणि परमात्म्याविषयी नाम अमित विक्रम हा त्याचा मोजताच येत नाही. त्यांनी ईश्वर असताना काही पराक्रम त्याचा आहे आणि अवतारात सुद्धा आहे. म्हणून हे नाम ईश्वरवाचकही आहे आणि अवतारवाचकही आहे. ईश्वराचा मोठा पराक्रम काय, 3-4 पराक्रमांचा उल्लेख केला आहे भाष्यामध्ये. सगळ्यात मोठा पराक्रम परमात्म्याचा ही विश्वनिर्मितीच आहे. केवढं विश्व आहे हो. नुसत्या विश्वाकडे आपण पाहिलं, सृष्टीकडे प्रवास करताना म्हणा किंवा दूरदर्शनवरही खूप आजकाल दाखवतात, किंवा प्रत्यक्ष विमानातून ज्यांनी प्रवास केला त्यांना खालतं दिसतं, रेल्वेतून, बसमधून आपण फिरतो. किती प्रकारची सृष्टी आहे, किती प्रकारच्या वनस्पती आहेत, जमीन आहे, पर्वत आहे, डोंगर आहे, नद्या आहेत, माणसं आहेत, प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत. किती किती याची निर्मिती आहे. ही सगळे विश्वनिर्मिती आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीत याविषयी सुंदर ओव्या आहेत. तरी रुंख कवण पेरी, समुद्र कोण भरी, पर्जन्याच्या करी कोण धारा. प्रत्येक इतकी झाडं उगवली आहेत सध्या, पावसाळा आहे तर. गवत काय, मोठे वृक्ष काय, लहान लहान रोपं काय, हिरवंगार आहे सगळं. कोण मोजेल हे? किती झाडं उगवली आहेत, कोण मोजेल? त्याला अमित म्हणतात. मोजताच येत नाही की किती झाडं सध्या पावसाळा सुरू झाला आहेत पृथ्वीवर उगवली आहेत, याचं काही गणित मांडता येत नाही. म्हणून अमित. आणि हा ज्याची निर्मिती आहे, विश्वनिर्मिती भगवंतांचं सहज कार्य आहे. आणि म्हणून त्यांचं भागवतात वर्णन एका श्लोकाच्या चरणात येतं, आद्यावतार पुरुष परस्य. या संपूर्ण सृष्टीला, विश्वालाच त्याचा पहिला आद्य म्हणजे पहिला अवतार म्हटला आहे व्यासांनी. पण किती विस्तीर्ण आहे, मोजता सुद्धा येत नाही. बरं, सर्व फक्त यांची निर्मिती करून तर थांबत नाही. परमात्म्याच्या पराक्रमाविषयी, ईश्वरविषयक आणि मग अवतारविषयक पाहू. पण ईश्वरविषयक पराक्रम, अमित विक्रम, म्हणजे हे सगळं निर्माण तर केलं, यांचं पालनपोषणही करतो. प्रत्येक झाड वाढेल त्याला पाणी मिळालं पाहिजे, वारा मिळाला पाहिजे, काही दिवसांनी ऊन पडलं पाहिजे, मग ते त्यांची वृद्धी होते, वाढ होते. मनुष्य जन्माला येतो, एखादा प्राणी मनुष्य देहातला म्हणूया, माझाच उदाहरण मोठा जन्माला, प्रत्येकाच्या पालनपोषणाची जबाबदारी परमात्मा आहे. कारे नाठवीसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकलाची. परमात्मा सगळ्या जगाचं पालनपोषण करण्याची जबाबदारी त्याची आहे, घेतली आहे त्यांनी. खरंच पालन करतो. बरं, पालन तर करतोच, रक्षण पण करतो. गोप्ता, भरता, भोगता, सगळा तोच आहे. आणि म्हणून त्याचा ईश्वर या नावाचा, या अमित विक्रम ईश्वर अर्थाने अर्थ नामाचा ईश्वर अर्थ घेतला तर अमित विक्रम आहे. विश्वनिर्मिती, प्राण्यांची निर्मिती, जडचेतन दोन्हींची निर्मिती, त्यांना सांभाळणं, त्यांचं रक्षण करणं, पालनपोषण करणं, त्यांची वृद्धी करणं आणि संहार करणं, ही सुद्धा विक्रमच आहे. इतक्या जीवांचा पुढे संहारही करणं. कालस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान समाहृत. भगवान 11व्या अध्यायात बोलतात, कालस्मी, मी संपवणारा मीच आहे अर्जुना. त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती, लय या तीनही अंगाने ईश्वराचा पराक्रम अमित आहे. आपल्या बुद्धीला तो अतर्क्य आहे, नाही आपण पूर्ण जाणू शकत. अतर्क्य महिमा तुझा, गुणही फार बा हे निधी, श्रुतीज्ञही म्हणेस कदा, स्तविला आमची के विधी. स्तवार्थ तुझी स्तव कवी कधी जन्मती. अरे, म्हणून असे असूनही जन यथामती झाले सन्मती, स्तवार्थ तुझी सम कवी कधी जन्मती. नाही वर्णन करू शकत. अतर्क्य महिमा आहे तुझा. भगवंतांचा पराक्रम, अवतारांचा जर आपण विचार केला, कंस आहे, रावण आहे, शिशुपाल आहे, दंतवक्र आहे, हिरण्यकश्यप आहे, केवढे मोठे मोठे दैत्य हो, किती पराक्रमी, परमात्म्याशी स्पर्धा करणारे आणि आम्हाला त्रैलोक्याचा स्वामी व्हायचं ही महत्वाकांक्षा बाळगणारे इतके मोठे मोठे दैत्य भगवंतांनी त्या अवतारामध्ये लिलेनी सहज समाप्त केले. किती पराक्रम राम अवतारामध्ये, किती पराक्रम भगवंतांनी केला. अगदी विश्वामित्रांच्या यज्ञरक्षणापासून, विश्वामित्र जेव्हा त्यांना घेऊन यायला निघाले, राजा दशरथाला खूप मूर्छा आली असं वर्णन आहे. सुकुमार आहे रामा,
अजून माझा राम 16 वर्षांचा झाला नाही, तो कसा युद्ध करणार पण विश्वामित्रांना माहिती आहे की हा ईश्वर आहे, अमित पराक्रमी आहे. या नामाप्रमाणे म्हणतात तू रामलक्ष्मणांना दे, यज्ञाचं हे रक्षण करतील. केवढा पराक्रम रामांनी त्या लहान वयात केला हो. किती लहान आहेत, सुकुमार आहेत, 12 वर्ष पूर्ण, 13वं सुरू आहे रामांना. असा हा कालावधी आहे. आणि विश्वामित्रांना दशरथ राजा 3-3दा म्हणतात की माझा सुकुमार राम हे कसं करेल. पण विश्वामित्रांना ज्ञान आहे की ईश्वर आहे म्हणून अमित पराक्रमी आहे. शेवटी राम लक्ष्मण गेले मारीच स्वभावांचा. त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा पराभव केला, यज्ञ सफल झाला वगैरे. ह्यापासून प्रारंभ करून पुढे ताटिकीचा वध आहे. आणि राम अवतारात पुढे किती दैत्यांचा संहार केला. पंचवटीत 14,000 दैत्यांना यमसदनांना रामांनी पाठवलं आहे. सगळ्याच रामकथांमध्ये वर्णन येतं. अमित पराक्रम, अतिशय पराक्रमी श्रीराम आहेत, धनुर्धर आहेत. आणि रावणही पराक्रमी आहे, पण त्याचाही पराभव रामांनी केला. वाली किती पराक्रमी आहे, त्याचा वध केला. त्यामुळे रामांच्या बाबतीत तर आहे, कृष्णही तसेच, वामन तसेच. वामनांचा कधी पराक्रम आहे का की ज्या बलिराजा स्वर्गाचा राजा होता, दैत्यांचा राजा, त्याला पाताळात युक्तीने प्रयुक्तीने वर मागून 3 पावलं जमीन मागून, केवढा पराक्रम आहे. 3 पावलं बटूचं रूप घेऊन मुद्दाम, बटू होऊनच गेले, बटू झालेच होते, व्रतबंध झाला होता. कश्यप आदितांनी व्रतबंध केला वामनांचा, मग ते त्यानंतर यज्ञभूमीवर गेले, असं वर्णन आहे भागवतामध्ये. अमित पराक्रम, कुठलाही अवतार भगवंतांचा घ्या, कुठलाही अवतार अतिशय पराक्रमी आहे भगवान. बुद्धीने पराक्रम आहे, युक्तीने पराक्रम आहे, शक्तीने पराक्रम आहे. पराक्रम 3-4 या सर्व अंगांनी असतोय. आणि परमात्मा सर्व अंगांनी सर्व प्रकारचा पराक्रम करणारा अमित पराक्रमी आहे. म्हणून भगवंतांचं हे 4 क्रमांकाचं नाव, अमित पराक्रम. बरं, भगवंत इतके पराक्रम करतात, ईश्वर म्हणून करतात, अवतारात करतात. एक गमतीचा भाग म्हणून कोण यांच्या पराक्रमांची नोंद घेईल आणि यांना काही पुरस्कार देईल. जसं लौकिक जगामध्ये सध्या जर कोणी कोणत्या तरी क्षेत्रात फार मोठा पराक्रम केला तर त्याचं नाव गिनीज बुक्समध्ये येतं. गिनीज बुक्स नावाची एक संस्था आहे, जागतिक संस्था आहे. आणि ती त्या विक्रम केला की नोंद घेते. खेळाडूंनी केला तरी, कुठे खूप गर्दी जमली तरी. जसं यंदा पंढरपूरला 35 लक्ष वारकरी आले अशी बातमी आली होती. ते आजकाल मोजतात, AI मुळे ते मोजल्या जातं की किती हेड्स आली, मोजतात ते किती लोकांनी दर्शन त्या काळात पंढरपूरच्या यात्रेच्या काळात घेतलं, मोजल्या गेलं. आणि मग त्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होते. मग पुढे तो रेकॉर्ड मोडला जाईल वगैरे, हा दृष्टांत एकदेशीच असतो. पण परमात्म्याच्या कोणत्याही पराक्रमाची नोंद करणारी संस्थाच नाही. आणि संस्था असेलच तर ती संस्था स्वतः देवच ती संस्था आहे, परमात्माच ती संस्था आहे की हा अमित विक्रमी पराक्रमी किती पराक्रमी आहे याची नोंद करणारी संस्था परमात्माच आहे. म्हणून परमात्म्याला ती नोंद करताना म्हणावं लागतं, भागवतात श्लोक आहे, योवा अनंतस्य गुणान अनंत ननु क्रमिष्यन सतु बालबुद्धी, असं वर्णन आहे भागवतामध्ये. अमित पराक्रमी, योवा अनंतस्य, त्याच्या पराक्रमाचं एकच नाव, तो अनंत आहे, त्याचा पराक्रम अनंत आहे. आणि अनंतवाचक शब्द अमितच आहे. अमित याचा अर्थ मोजता न येण्यासारखा पराक्रम करणारा. कोणालाही त्याची असं नोंद नाही करता येणार की किती पराक्रम केला, कधी केला, काय प्रकारचा केला. कारण याचे अवतारही खूप पराक्रमी खूप, आणि म्हणून त्याला नाव दिलंय की झालं त्याचं स्मरण, अमित पराक्रमी. आणि परमात्म्याचा अजून एक पराक्रमाची छटा भाष्यामध्ये आहे. जसं तो उत्पत्ती स्थिती लय ईश्वर असताना करतो, त्याचप्रमाणे ईश्वर भूमिकेत एक फार मोठा पराक्रम परमात्मा करतात. सृष्टी जेव्हा लयाला जाते, प्रलय होतो, कोणता तरी अग्निप्रलय, जलप्रलय वगैरे, त्यावेळी जितके जीव असतात त्या सर्व जीवांच्या सकल वासनांचं बीज परमात्मा आपल्या हृदयाकाशामध्ये धारण करतात. सगळ्या प्राण्यांची वासनात्मक बीज आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवण्याचा सगळ्यात मोठा पराक्रम. आणि जशीच्या तशी त्या बीजांना कुठे अंकुर नाही, काही नाही, अदलाबदल नाही, हेराफेरी नाही, इकडचं तिकडे नाही, या जीवाचं त्याला नाही, त्याचं त्याला नाही. ज्याचं त्याचं बीज सुरक्षित ठेवून
पुन्हा जेव्हा सृजनाची स्थिती येते, उत्पत्तीची स्थिती येते, किंवा त्या जीवांच्या कर्मवासनांना पुन्हा प्रगट व्हावंसं वाटतं, भोग सेवन करण्यासाठी पुन्हा देह धारण करावाची इच्छा होते, भोग सन्मुख त्यांचे भोग होतात, त्यावेळी परमात्मा त्या बीजांना पुन्हा ब्रह्मदेवाच्या मार्फत पुन्हा प्रगट करतात आणि सगळी सृष्टी पुन्हा निर्माण होते. हा केवढा पराक्रम आहे. म्हणजे सृष्टीमधल्या सगळ्या जीवांची बीज धारण करायची आणि सृजनाच्या वेळी ब्रह्मदेवांकडून पुन्हा प्रगट करून घ्यायची. कारण ब्रह्मदेव निर्माते आहेत, निर्मितीला कारण ब्रह्मदेव आहे. आणि म्हणून तोही पराक्रम, जसं उत्पत्ती स्थिती हा लय हा पराक्रम आहे, तसाच भगवंतांनी सर्वांची बीज आपल्याजवळ धरून ठेवणं हाही भगवंतांचा फार मोठा पराक्रम आहे. आणि भगवंतांचं एक नाव त्यामुळे 4 क्रमांकात या श्लोकातलं अमित विक्रम हा असा आहे. 5 क्रमांकाचा अंभोनिधीही असा आहे. अंब म्हणजे जलाचा साठा, त्याला अंब म्हणतात. निधी म्हणजे निधान, साठा. अंब म्हणजे पाणी, निधी म्हणजे साठा. अंब शब्दाचा अजून एक अर्थ भाष्यामध्ये दिला आचार्यांनी. पुष्कळ योनी आहेत आपल्याला माहिती आहे. देव हे लोक आहेत, देवलोक, मनुष्यलोक, पितरलोक आणि असुरलोक. अनेक लोकांपैकी मग यक्ष, किन्नर, चारण, गंधर्व असेही लोक आहेत. पण त्यापैकी हे 4 जे लोक आहेत याचा उल्लेख केला आहे भाष्यामध्ये. देव, मनुष्य, पितर आणि असुर या 4 प्रकारच्या कोटींना किंवा लोकांना अंब म्हणतात. या 4ना एकत्र चौघांना मिळून अंब हे नाव आहे. पुन्हा म्हणू आपण, देव, मनुष्य, पितर, असुर या 4 लोकांना किंवा या 4 कोटींना, 33 कोटीपैकी या 4 कोटी म्हणजे प्रकारांना, 4 प्रकारांना अंब म्हणतात. म्हणून जे ते ज्याच्यात आहेत असा परमात्मा म्हणून अंभोनिधी यांचा साठा, निधी म्हणजे साठा होतो, फार मोठा प्रमाण. आणि म्हणून यांचा साठा, संचय, साठवून ठेवणं, एकत्र करून ठेवणं असा करणारा जो आहे देव, मनुष्य, पितर आणि असुर यांचं एकत्रित बीज धारण करून ठेवणारा अंभोनिधी यांना अंब म्हणतात. म्हणून त्यांचा साठा, म्हणून भगवंतांचं नाव अंभोनिधी असं आहे. अंब शब्दाचा जल आणि जलाचा सर्वात मोठा साठा या पृथ्वीतलाचा विचार केला तर कोणता आहे? त्याला समुद्र असं म्हणतात. म्हणून अंभोनिधी शब्दाचा अर्थ समुद्र असा होतो. म्हणून समुद्रच याचंच रूप आहे. परमात्म्याचं, श्रीकृष्णाचं किंवा श्री विष्णूंचं एक रूप आहे. म्हणून परमात्म्याचं एक नावच अंभोनिधी हे 5 क्रमांकाचं या श्लोकातलं नाव आहे. अंभोनिधी. कारण सर्वभूत शेवटी याच्याच ठाई राहतात ना. सर्व भूतांचा, प्राणीमात्रांचा हाच एकमेव साठा हाच आहे. इथे 4घांचा उल्लेख आहे, देव, मनुष्य, पितर, असुर. पण सर्वच भूत, श्रुतीच तशी आहे. सर्वभूतादिवासं यत् भूतेषु च वसत्यति अशी स्तुती आहे. सर्वभूतादिवासं यत्, सर्व प्रकारच्या भूतांचं निवासस्थान हाच आहे. परम आश्रय ज्याला म्हणतात. आणि नाव पूर्वी येऊन गेलं आश्रय नावाचं. परम आश्रय, स्थान, निधान परमात्मा आहे. आणि म्हणून याचं हे नाव 5 क्रमांकाचं या श्लोकामधलं अंभोनिधी असं आपण ऐकलं. अंभोनिधी. 6 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे अनंतात्मा. या नावाचा अर्थ असलेल्या 1-2 नावं आधी येऊन गेले. अनंत, आधीच्या नावात हा विचार आपण केला. त्याच्या गुणांना, कार्यांना, अवतारांना, सद्गुणांना काही पार नाही. किती आहे माहिती? योवा अनंतस्य गुणान अनंता. आत्ता श्लोक श्रीमद भागवतातला आपण पाहिला होता. योवा अनंतस्य गुणान अनंता ननु क्रमिष्यन् सतु बालबुद्धी अनंत. आणि आजच्या विज्ञानाच्या भाषेत म्हणजे इन्फिनिटी. अमेय, मोजता येत नाही. अमित, मोजता येत नाही. आणि म्हणून परमात्म्याचं एक नावच अनंत आत्मा. कारण या सृष्टीमध्ये आज या घटकेला किती जीव आहेत देहधारी, जडचेतन अशी सृष्टी आहे. जडामध्ये तो आहेच, फक्त तिथे अंतःकरण नाही. पण चेतनांचा विचार केला तर किती चेतन आहेत. 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले लोक तिनी तया नाव देव श्रीराम. मग इतक्या सगळ्यांमध्ये परमात्मा सूक्ष्म रूपाने आहेच. मग असं पहिलं नाव आपण पाहिलं, जीव चेतन रूपाने चैतन्य नदधिष्ठानम लिंग देहश्चय पुनः असा 15 श्लोक आहे.
चैतन्यं यदधिष्ठानं लिंगदेहश्च पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव उच्चते, असा पंचदशी श्लोक आहे. चिच्छाया, चित म्हणजे परमात्मा, छाया म्हणजे सावली तिथे पडलेली असते. तत्संगो जीव उच्चते, हे पंचदशी जीवाचं केलेलं वर्णन तिथे चेतन अनंतात्माचा अर्थ आपण पाहतोय. सध्या सगळ्या चेतन पदार्थांमध्ये, चेतन वस्तूंमध्ये, चेतन देहांमध्ये परमात्मा आहेच. आणि म्हणून अनंत भूतांचा आत्मा, ज्याला कूटस्थ म्हणतात वेदांताच्या भाषेत, तो परमात्मा ही या नावाची एक छटा, एक अंग आहे. आणि दुसरं अंग आहे, परमात्म्याला देश, काल आणि वस्तू हे परिच्छेद नाहीत, म्हणून त्याचं स्वरूप परिच्छिन्न नाही. या तीन देश, काल, रूप या परिच्छिन्नतेने ते नाही, म्हणून त्याचं नाव अनंतात्मा आहे. देश काल आणि वस्तू यांनी परिच्छिन्न नाही. जसं आणि वस्तू परिच्छेद पाहू आपण की परमात्मा मुंगीत आहे, मग तो मांजरीत नाही का? वस्तू मांजर एक आहे आणि मुंगी एक आहे, मग दोन्हीमध्ये तो आहे. हत्तीतही तो आहे, माणसात तो आहे, स्त्रीमध्ये आहे, पुरुषामध्ये आहे. हे वेगळ्या वेगळ्या वस्तू आहेत, वेगवेगळे देह. म्हणजे वस्तू म्हणजे वेगळे वेगळे देह पुष्कळ आहेत. हे 84 लक्ष आहेत ना, मग या सगळ्यांमध्ये तो आहेच. असं नाही की या मुंगीत परमात्मा आहे मग या याच्यात नाही. बरं, त्यात एक मुंगी नाही, लाखो करोडो मुंग्या आहेत, सगळ्या मुंग्यांमध्ये आहे. मनुष्यही एक नाही, कितीतरी कोटी प्रजा सृष्टीमध्ये आज आहे. 800-900 कोटी आजच आहे, होऊन गेलेली किती आहे. या सर्वांमध्ये तो पृथकतेने आहेच. म्हणून त्याला वस्तू परिच्छेद नाही. परिच्छेद नाही म्हणजे एका वस्तूत आहे, मग आता तो तिथे कसा राहील? परिच्छेद म्हणजे वेगळेपणाने राहणे, तसा तो नाही राहत वेगळेपणाने, आहेच सगळीकडे. म्हणून वस्तू परिच्छेद नाही. देश परिच्छेद, की देव भारतातल्या सगळ्या माणसांमध्ये आहे, मग चायना किंवा अमेरिकेतल्या किंवा जपानमधल्या माणसांमध्ये तो नाही का? नाही, तिथेही आहे. जिथे जीव आहे, चेतन आहे, तिथे कुठंच तो असणारच आहे. देशपरिच्छेद नाही म्हणजे भूमी ही सोडून देशपरिच्छिन्नता आपण निर्माण केली, ईश्वराने निर्माणच केली नाही. ईश्वरची माझे घर मावले म्हणते. त्यामुळे देशपरिच्छेद परमात्म्याला नाही. म्हणजे भूमी परिच्छेद, जागा परिच्छेद, देश म्हणजे जागा, स्थिती, स्थान परिच्छेद त्याला नाही. तो ज्या ज्या ठिकाणी म्हणून जागा आहे, स्थिती आहे, देश कोणताही असो, त्याला ती परिच्छिन्नता नाही. वस्तू परिच्छेद, देश परिच्छेद आपण पाहिलं. काल परिच्छेद नाही. काल म्हणजे त्रेतायुग जेव्हा होऊन गेलं ना, त्या परमात्मा सगळ्या जीवांमध्ये होता. मग आता कलियुगात नाही का? नाही. तो कृत, त्रेता, द्वापर, कली या चारही काळांमध्ये तो होता. अगदी थोडक्या भाषेत भूतकाळातल्याही जीवांमध्ये तो होता, वर्तमान काळातल्याही भूतांमध्ये तो आहे आणि भविष्य काळातल्या भूतांमध्ये राहणार आहे. तीनही काळांमध्ये जितके प्राणी जन्माला येतात, मगाशी ओळी म्हटली आपण, चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीवनी निर्माण केले लोकतिनी तया नाम देव श्रीराम. देश परिस्थित, काल सगळ्या कालामध्ये भूत, भविष्य, वर्तमान हा परिच्छेदच त्याला नाही. कारण परमात्मा त्वं कालत्रयातीतः, त्याला काळ त्याच्या बाबतीत संज्ञाच नाही आहे. आपण जगताना कालचा दिवस, आजचा दिवस, उद्याचा दिवस म्हणतो, हा कालपरिच्छेद आहे. परमात्म्याजवळ कालपरिच्छेद नाही. म्हणून तीनही परिच्छेदांच्या पुढे त्यात नसलेला, म्हणून भगवंतांचं नाव अनंतात्मा. म्हणजे देश, काल, वस्तू यांनी ज्याचं स्वरूप परिच्छिन्न नाही, अशी शास्त्रीय भाषा आहे. देश, काल, वस्तू यांनी ज्याचं स्वरूप परिच्छिन्न नाही असा परमात्मा. म्हणून त्याचं एक नाव 6 क्रमांकाचं या श्लोकातलं अनंतात्मा हे आहे. 7 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं आहे, श्रोते हो, महोदधिशयः. महोदधी हे समुद्राचं एक नाव आहे. महादधी, उदधी शब्द आहे तिथे. महाउदधी, उदक म्हणजे पाणी. जसं मगाशी आपण समुद्राचं एक नाव पाहताना अंभोनिधी पाहिलं ना, तसं महोदधिशय म्हणजे महादधी, समुद्रात शयन करणारा.
समुद्रात शयन करतो का हो परमात्मा खरंच? हो. विष्णूंची नावं आहेत नाही, विष्णूंना राहण्याची, त्यांच्या निवासाची आपण 2 नावं नेहमी ऐकतो. पुराण ग्रंथातल्या कथा आपण ऐका. 2 ठिकाणी परमात्मा राहतोच. एक त्याचं निवासाचं ठिकाण वैकुंठ आहे, आपल्याला माहिती आहे. श्री विष्णूंचं निवासस्थान वैकुंठ लोक किंवा त्यालाच विष्णू लोक असं म्हणतात. हे त्याच्या निवासाचं स्थान आहे. आणि एक ठिकाण त्याचं आहे महोदधी, म्हणजे समुद्र, म्हणजे क्षीरसागर. त्या ते सप्तसागरांचा वेढा पृथ्वी असी, असं समर्थांनी म्हटलं आहे. 7 प्रकारचे समुद्र आहेत, क्षार, इक्षु, सिंधू वगैरे वगैरे. त्यापैकी क्षीरसागरामध्ये, म्हणजे दुधाचा सागर, क्षीरसागरामध्ये परमात्मा असतो. कुठे राहतो? तिथे सागरात. तो शेषावरती शयन करतो. अनंत, शेषाची कला अनंत नावाचीच आहे. आणि त्या शेषावरती तो वासुकी म्हणा, शेष म्हणा, त्याची जी कला आहे त्या सापावरती झोपला असतो. आपण श्री विष्णूंचं एखादं छायाचित्र बघा, फोटो बघा, किंवा दूरदर्शन गुगलवर आपण बघा. श्री विष्णूंच्या इमेजेस आपण जर मागितल्या गुगलवर, तर शेषशाही परमात्म्याचे येतात, वैकुंठवासी परमात्म्याचे येतात. आणि वैकुंठात ते परमात्मा दाखवतात, त्याच्यामागे सर्प दाखवतातच. कारण शेषावर्त ही त्याची शय्या आहे हो. शेषशाही भगवान आपण म्हणतो ना, म्हणून त्यांची 2 ठिकाणं निवासाची आहेतच. एक वैकुंठ निवासी श्रीकृष्ण, श्री विष्णू, आणि शेषशाही श्री विष्णू, ही दोन्ही त्याची रूप आहेत. त्यापैकी त्याच्या या 2 वर्णनांपैकी एक वर्णन जे आहे, सर्पावर शयन केलेला, सापावर झोपलेला, योगनिद्रा, अर्थात झोपत वगैरे नाही, योगनिद्रा असते त्याची. सगळ्या विश्वाचं पालनपोषण करतोय हो, डोळे बंद आहेत तरी सगळं करतोच आहे. म्हणून महोदधी शय, म्हणजे महोदधी म्हणजे समुद्रात शयन करणारा, आणि तिथे शयन करून सुद्धा सगळ्या सृष्टीचं पालनपोषण करणारा. आणि त्यामुळे त्याचं नाव महोदधिशय, महोदधिशय, तिथे शयन शब्द आहे तिथे. याचं अजून एक वर्णन येतं, श्रीमद भागवतातही आहे, अनेक ग्रंथात येतं. जेव्हा प्रलय होतो ना, जलप्रलय विशेषतः, ही सगळी सृष्टी शुंडाधार वृष्टी होते. असं शुंडाधार म्हणजे हत्तीच्या सोंडे इतकं जाड धार, पावसांच्या सहस्रावधी धारा कोसळतात. हत्तीची सोंड केवढी असते, त्यातून धार जर पडली, आपल्याला थेंबा थेंबाने पाऊस पडणारा माहिती आहे. हत्तीच्या सोंडे इतका पाऊस, हत्तीच्या सोंडेतून तो जेव्हा फवार मारतो, हत्तीच्या सोंडे इतकं जाड एक धार, अशा अनेक लक्षावधी धारा जेव्हा ढगातून खाली पडतात, त्या सर्व धारांचं जे नाव आहे जलप्रलय ज्याला म्हणतात, असं जलप्रलयाच्या वेळी होतं. म्हणजे जलप्रलय जेव्हा होतं तेव्हा असं पाऊस पडतो. अशा वेळी परमात्मा, असं वर्णन आहे ग्रंथांमध्ये, पुराण ग्रंथांमध्ये, की परमात्मा महोदधिशय, त्याचं जे रूप आहे बालक रूप धारण करतो. म्हणजे नुकताच जन्माला आलेले एक बालक, जस्ट बॉर्न बेबी, हे वडाच्या झाडाच्या ईशान्य दिशेच्या एका किनाऱ्यावरती झोपलं असतं. प्रागुत्तरस्य शाखायाम तथापि ददृशे शिशुम, असं भागवतात वर्णन आहे 12व्या स्कंदात. प्राग उत्तरस्य शाखायाम, म्हणजे प्राग म्हणजे पृथ्वी, पूर्व दिशा, आणि उत्तर दिशा, यांच्यामध्ये जी दिशा आहे ते पूर्व आणि उत्तर यांच्यामध्ये जी दिशा आहे ते तिचं नाव ईशान्य असं आहे. त्या ईशान्य दिशेला एक वटवृक्ष आहे. ही भागवतामध्ये सगळ्यात अंतिम आलेली मार्कंडेयांच्या कथेमध्ये असं वर्णन आहे. आणि त्यावेळेला प्रलयाचा वारा सुटतो, प्रलयाचे मेघ गर्जना करतात, प्रलयाची वृष्टी होते, धारा तेवढ्या मोठ्या पडतात, शुंडेसारख्या हत्तीच्या धारा पडतात. पण तरी देखील ही सगळी सृष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी भगवान स्वतः श्री विष्णू वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी, असं मग त्या ठिकाणी वर्णन येतं की त्या ईशान्य दिशेला वटाच्या पानावरती भगवान नुकतेच जन्माला आलेले एका रूप धारण करून, बालकाचं रूप धारण करून, उजव्या पायाचा अंगठा आपल्या तोंडात घालतात आहे, असं ते दिसलं मार्कंडेय ऋषींना. असं वर्णन आहे. त्यांनी माया दाखव म्हणून म्हटलं, म्हणून हे रूप दाखवलं. वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी, नमस्कार फक्त केला. कथा वेगळी आहे,
ते बघायचं नाही, पण हेही भगवंतांचं एक रूप प्रलयाच्या वेळी पाहायला मिळतं. म्हणून महोदधिशय ते झोपले असतात प्रलयाच्या लाटांमध्ये, धारांमध्ये, पाण्यांमध्ये, वाऱ्यामध्ये, समुद्रामध्ये शांतपणे पौडलेले असतात. म्हणून महोदधिशय त्यांचं नाव आहे असा आचार्यांनी उल्लेख केलेला आहे. याप्रमाणे 7 नावांचा अर्थ आपण पाहिला. 8 क्रमांकाचं नाव या श्लोकामध्ये आहे अंतक. देवाचं नाव आहे अंतक, नाश करणारा. बघा, या दृष्टं तन्नष्टम श्रुतीचं आहे. जे जे निर्माण होतं ना, जे जे निर्माण होतं, दृष्टीला दिसतं, जाणवतं, आपल्या दृष्टीचा विषय होतो, आपल्या डोळ्याने दिसतं, काही म्हणू आपण, ते सगळं दिसणारं एक दिवस नाहीसं होतं. अगदी काहीसुद्धा. जसं माझ्या हातात आता एक हा पेला आहे, हा निर्माण कोणी केला, हा संपेल नाही एक दिवस. घड्याळ आहे, माझ्या मागे अनेक प्रतिमा आहेत देवांच्या काही, हे उपकरण आहे, हे दिसतं, ते एक दिवस संपणार आहे. जे जे दिसतं ते एक दिवस संपतं. आणि म्हणून अंतक नाव भगवंतांचं कोणत्या अर्थाने बघा, उत्पत्ती, स्थिती, लय, तिन्ही नाव आपल्याला माहिती आहे. परमात्म्याचंच तिन्ही कार्य आहेत. आणि 3 कार्य करण्याकरता भगवान एक वेगळं रूप धारण करतात. उत्पत्तीसाठी त्यांना ब्रह्मदेव म्हणतात. स्थिती म्हणजे सांभाळणं, रक्षण करणं, पालनपोषण करणं, यासाठी त्यांना श्री विष्णू म्हणतात. आणि संहाराच्या वेळी त्यांना रुद्र किंवा शंकर म्हणतात. ही त्यांचीच रूप आहेत. त्यापैकी अंतक हे नाव श्री रुद्रांना अनुषंगाने आहे. तिन्ही त्यांचीच कार्य आहे. पण अंतक हा असं नाव आहे, नाश करणारा. कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान समाहर्तुम्य प्रवृत्तः असा भगवद्गीते श्लोक आहे. हे सगळं करणारा मी आहे. काला हा अहम, मी काल आहे. कारण प्रत्येक गोष्टीला कितीही तो वरचढ झाला, किती श्रेष्ठ झाला, आजच्या जगाच्या भाषेत वर्णन करायचं, कितीही धन कमावलं तरी एक दिवस त्याला नश्यती धर्म आहेस. कारण या देहाला 6 धर्मच आहे. अस्ति, जायते, विपरिणमते, असेच वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि नश्यती, असे 6 धर्म आहेत. अंत का आहे, नश्यती या धर्माचं वाचक आहे. नाश होतच. आणि किती मोठी व्यक्ती, समाजात कीर्ती, पैसा, यश, प्रतिष्ठा किती मिळाली. रामदास स्वामींनी दासबोधात मृत्यू निरूपण लिहिलं आहे, खूप मोठा आहे. सर्वांनाच मृत्यू म्हणजे शेवट या अर्थाने घेऊ आपण. अंत आहे, नक्की आहे. प्रत्येकजण मृत्यूने म्हणा संत, मृत्यूने म्हणा मंत, मृत्यूने म्हणे विचारांत काही केले अशी संत नाही, म्हणत नाही, योगी नाही, कोणी नाही, जीवनमुक्तही नाही. अहो एवढं कशाला. अवतारी देवसुद्धा, त्यांनासुद्धा शेवट आहे. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद श्रीराम. हरिहर ब्रह्मादिक तेही संपतात, त्यांची गरज संपते म्हणून ते स्वेच्छेने संपतात. वेगळा भाग आहे. जीव आपल्या इच्छेने संपत नाही, तो ईश्वराच्या इच्छेनेच संपतो. पण ईश्वर जेव्हा अवतार धारण करतो, कोणताही रामकृष्ण वामन कोणताही, तेव्हा तो स्वेच्छेने अवतार विसर्जन करतो. एवढा फरक आहे. जीव मायेच्या स्वाधीन असल्यामुळे तो स्वेच्छेने नाही जाऊ शकत, माया सोडत नाही त्याला, तर ईश्वर त्याला घेऊन जातो. पण ईश्वर अवतार भूमिकेत जेव्हा येतात, अवतार स्वेच्छेने संपवतात. इतका त्या दोनमध्ये फरक आहे. पण शेवट तिथेही आहेच. अंतकहा अवतार स्वेच्छेने का संपवणारा परमात्मा श्री विष्णूच आहे. आणि जीवांची इच्छा नसतानाही त्यांना घेऊन जाणारा ईश्वरच आहे. म्हणून त्यांचं नाव अंतकहा असं आहे. आणि कोणाला कुठून कधी न्यावं हे त्या जीवाच्या हाती नाही आहे. की मला असं वाटतं घरीच मृत्यू यावा, हातात नाही तुझ्या. विमानात येईल, बसमध्ये येईल, प्रवासात येईल, घरी येईल, दारी येईल, दवाखान्यात येईल, चालताना येईल, कुठे येईल, प्रवासात येईल, नाही सांगता येत. आणि किती पैसा धन जमवलं तरी ते धनही सुद्धा नेता येणार नाही. अंतकहा तुला इथला काहीच पसारा मायेमधला नेता येणार नाही, एक टाचणीसुद्धा नाही. आपल्या इथे फार 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. राकेश झुंझुनवाला नावाचे, त्यांना शेअर किंग म्हणायचे. सर्व जगामध्ये सर्वात जास्त शेअरची संपत्ती त्यांची होती. काही अब्ज डॉलर्स वगैरे होती, नक्की संख्या आठवत नाही. अतिशय श्रीमंत व्यक्ती, प्रतिष्ठा, सन्मान, कीर्ती, यश, श्री सगळ्यांनी समृद्ध, खूप पैसा. पण अचानकपणे एके दिवशी ते कार ॲक्सिडेंटमध्ये गेले होते. बातमी झाली पेपरला, राहिली संपत्ती.
रामदास स्वामींनी वर्णन केलं दासबोधात, येथील अवघे येथेची राहते, हे तो प्रत्ययास येते, कोण काय घेऊन जाते सांगा नाका. काही नेत नाही. मृत्यूने म्हणे हा वीर, मृत्यूने म्हणे हा शूर, मृत्यूने म्हणे हा झुंजार, काही केल्या श्रीराम. अंतक हा नामाचा अर्थ पाहतोय, अंतक परमात्माच आहे. म्हणजे एखादा जीव दिसायला लागल्यापासून, निर्माण झाल्यापासून तो काही काळ राहतो, त्याला स्थिती मिळते आणि नंतर तो संपून जातो. हे संपूर्ण सुद्धा त्याच्या स्वाधीन आहे. बघा, उदाहरण म्हणून पाहू, व्यवहारातलं उदाहरण. एखाद्या आईने लाडू केले आणि मुलांनाच द्यायचे, पण एकदम दिले तर मुलांना पचणार नाही, ती जपून ठेवते, ती आधी लाडू करते. ही स्थिती, ही उत्पत्ती झाली. 50 लाडू केले, मग ते स्टीलच्या डब्यात भरून ठेवते. तो डबा सुरक्षित उंच ठिकाणी ठेवते. ही स्थिती आहे की काही दिवस टिकले पाहिजे, मुलांना आपण रोज एक एक देऊ, एकदम पचणार नाही. आणि एक 10-15 दिवसांनी रोज दोन मुलं आहेत, रोज 2-2 लाडू करता करता एक दिवस त्या डब्यात ठेवलेले सगळे लाडू संपतात. एक दिवस ते निर्माण होतात, काही दिवस ती आई सांभाळते, ती स्थिती आहे. आणि एक दिवस ते लाडू सगळे संपले हा लय आहे, विनाश आहे. उत्पत्ती स्थिती लय समजावून घेण्याकरता दृष्टांत आहे. तसं कोणतीही वस्तू आधी निर्माण होते, काही काळ राहते, तिचं राहणं सुद्धा परमात्मा सांभाळतात, स्थिती त्यांच्या अंगाने. आणि एक दिवस त्या वस्तूला परमात्मा घेऊन जातात. आणि घेऊन जाण्याच्या भूमिकेतलं हे नाव आहे अंतकहा. शेवटी सर्व संग्रहांचा वत्सा नाश हाची अंत. गदिमांच्या गीत रामायणामध्ये श्लोक आहे, अंत उन्नतीचा पतनी होतसे जगात, सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाची अंत. कितीही जपवून साठवून जीवानी ठेवलं, धन म्हणा, यश म्हणा, कीर्ती म्हणा, ते एक दिवस त्याला अंत म्हणजे शेवट आहे. आणि तो शेवट आणून देणारा जो परमात्मा विष्णू आहे, त्याचं नाव अंतका असं आहे. आता एक फरकाची छटा, थोडी अर्थाची छटा अंतकामध्ये भाष्यात दिली आहे. अंत सर्वांचाच होतो, पण जे जीव देवाला चिकटून राहतात, परमात्म्याच्या स्मरणात अखंड राहतात, अशांचं जाणं सुद्धा सुखावं असतं. आणि त्यांना परमात्मा नेत नाही, त्यांना नेतो, पण आपल्या स्वरूपात विलीन करतो. जयाचेनी नामे महादोष जाती, जयाचेनी नामे गती पावी जेती, जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. रामरूप होऊन जातो. पुण्य संपादन करणारा, नामस्मरणाने पुण्य संपादन होतं. म्हणून तर ही मालिका आपण सुरू केली आहे. श्री विष्णू सहस्रनामाचा अर्थ यासाठी आपण घेतो आहोत. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा जरी भगवंताचं यातलं कोणतंही नाम आपल्या मुखात सहज येत गेलं, वाचून, कॅसेट CD लावून, यूट्यूबवर ऐकून किंवा प्रत्यक्ष वाचून म्हणून, तरी इतकी पुण्यपावन नावं आहेत की अगदी सहजच आपल्या पापांचा परिहार होतो. श्री विष्णूंची नावं आहेत आणि त्यामुळे ती काहीही न मागता विष्णूंना निष्कामतेने जर नावं आपण घेत गेलो तर शुद्ध पुण्याचा संचय होतो. आणि शुद्ध पुण्य ज्यांचं होतं त्यांना परमात्मा त्यांची पापही नाहीशी करतो. आणि जयाचैनी नामे महादोष जाती, जयाचैनी नामे गती पावी जेती. गती म्हणजे स्वरूपाकडे जाणारी वाट, स्वरूपाकडे जाणारा रस्ता आणि शेवटी स्वरूपाची प्राप्ती. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर, रामनामे नासती श्रीराम. मोठा समास आहे दासबोधामध्ये नामस्मरण भक्तीचा. परमात्मा अंतक शुद्ध नामस्मरण केल्यानंतर सुद्धा जीवांना अंत येईलच, पण ते मरण न म्हणता परमात्म्याला सद्गती देतो. आणि अत्यंत पुण्यवान, शुद्ध पुण्यवान एखादी देहधारी व्यक्ती असेल, तिला आपल्यामध्ये विलीन करून घेतो, स्वरूपाची प्राप्ती करून घेतो. श्रीमद भागवताचा शेवट या अंगाने आहे, नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं परम. प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं परम. कुठून सुरुवात आहे? नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम, पापांचा नाश. अंतक शब्दाचा छटाईक करताना आचार्यांनी केला आहे, तो सकल पापांचा नाश करतो. जर का शुद्ध पुण्य जीव संपादन करीत गेला, भगवंतांचं नाम घेत गेला, पारायण करत गेला, दर्शन घेत गेला, ध्यान धारणा करत गेला, तर भगवान त्याच्या पापांचा आणि दुष्प्रवृत्तींचा नाश करून त्याला अशी अवस्था देतो की यद्गत्वा न निवर्तन्ते.
तद्धाम परमं मम, आपलं धामच त्याला देतो. हे अंतक या नामाने आहे. त्याचा अंत करतो याचा अर्थ देहाचा शरीराचा नाही, हा एक अर्थ आहे. आणि त्याच्या संपूर्ण पापांचा, दुर्वर्तनांचा, या सगळ्यांचा विचार करून त्यांचाही नाश फक्त नामाने करतो. आणि मग त्याला मोक्ष प्राप्ती करतो, म्हणजे त्याचं बंधन दूर करतो. बंधन शब्दाचा अर्थ नेहमी शब्द आहे तो. बंधन शब्दाचा अर्थ, बंधन शब्दात नेमका अर्थ जन्म मरण परंपरा आहे. जन्म मरण परंपरेतून त्याला सोडवतो, याला अंतक म्हटलंय. जन्म मरण परंपरेतून जीवाला कायमचा सोडवणारा आणि आपल्या मूळ ठिकाणी त्याला नेऊन ठेवणार. जीवाचं मूळ स्वरूप परमात्माच आहे. जीव ब्रह्मनापरापासून सुरुवात केली ना आपण. जीवाचं मूळ स्वरूप परमात्माच आहे, ब्रह्मवस्तूच आहे. त्याची प्राप्ती करून देतो, तिथे नेऊन पोचवतो. म्हणून परमात्म्याचं एक नाव अंतक, इथे संपवतो, स्वरूपाची प्राप्ती करून देतो. आणि ज्यांना शुद्ध पुण्य जमा झालं नाही, अशा सर्व जीवांना त्यांच्या कर्माप्रमाणे कर्म की गती न्यारी, त्यांना मग ऊर्ध्वगती किंवा पुष्कळांना अधोगती, तिर्य किंवा मिळते. वाईट वागणं झालं, सद्वृत्ती नाहीच आहे, दुर्वासना आहे, दुर्गुण आहेत, आसुरी संपत्तीने युक्त आहे, आचरणही तसंच झालं जन्मभर. आणि अगदी थोडक्यात म्हणजे पापांचा संग्रह झाला तरी अंत देईलच परमात्मा. पण स्वरूपाकडे न नेता अंत त्याला येईलच. अंत का सद्वृत्ती माणसालाही आणि दुर्वृत्ती माणसालाही अंत येईलच. कारण देहाला काही कालमर्यादा असते, प्रत्येकाला ती सँक्शन केली असते जन्माच्या वेळी, की इतके वर्ष तुला आयुष्य आहे. आणि त्यानंतर एक तर तुला सद्गती किंवा दुर्गती, पण नेणार नक्की. अंतक हा शब्दामध्ये सद्गती दुर्गती दोन्ही आले. आणि नेणारा परमात्माच आहे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय, हे सद्वृत्ती माणसाचं वर्णन आहे. अंतकालेच मामेव, जे माझं स्मरण करतात, यो माम स्मरते नित्यशः, त्याला मी तशी गती देतो. आणि जे हे करत नाहीत, भोगामध्येच आसक्त होऊन राहतात, भोगप्रवृत्ती अतिशय वाढलेली असते, आलस्य निद्रा भयमैथुनंच यामध्ये गुंतलेले असतात. धनसंचय, कीर्तिसंचय, प्रतिष्ठा संचय याच्याच मागे जन्मभर लागलेली माणसं, अशांना दुर्गती देतात भगवान. आणि त्याप्रमाणे अंत मात्र नक्की आहे. आणि अंतक सर्व सृष्टीतल्या सगळ्या पदार्थांना अंत आणून देणारा म्हणून अंतक हे नाव आहे. आणि तो अनंत आहे, पण इतरांना अंत आणून देतो, असा परमात्म्याची सगळी योजना आहे. श्रोते हो, याप्रमाणे आज आपण श्री विष्णू सहस्रनामामधल्या 55 क्रमांकाच्या श्लोकाचा विचार केला. श्लोक होता, जीव विनयिता साक्षी मुकुंदो मितविक्रमा अंभो निधिरनंतात्मा महोदधिशयोंतकः. 8 नावं या श्लोकात होती. जीव, विनयिता साक्षी, मुकुंदो, अमित विक्रम, अंभोनिधी, अनंतात्मा, महोदधिशय आणि अंतकः अशी 8 नावं होती. यथामती यथाशक्ती आपण या 8 नावांचा विचार केलेला आहे. तो परमपूजनीय सद्गुरूंच्या आणि श्री विष्णूंच्या चरणी समर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.